31 मेला आहे अधिक महिन्याची पौर्णिमा. अधिक पौर्णिमेला तब्बल 3 वर्षांनी अशी सुवर्ण संधी मिळतेय, ज्यावेळी श्रद्धेनं केलेले छोटे उपाय सुद्धा धनलक्ष्मीची कृपा मिळवून देतात अशी मान्यता आहे. पण या दिवशी नेमकं काय करावं, कोणते उपाय शुभ मानले जातात आणि कोणत्या चुका टाळणं खूप महत्त्वाचं असतं. चला जाणून घेऊया. अनेक लोक अधिक पौर्णिमेच्या रात्री तुळशी पुढे दिवा लावतात, चंद्राला अर्घ्य देतात आणि लक्ष्मी नारायणाचं नामस्मरण करतात. कारण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे या काळात केलेली पूजा, जप आणि दीपदान अधिक फलदायी मानलं जातं. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धनलक्ष्मी कृपेसाठी अधिक पौर्णिमेला कोणते 5 उपाय करावेत आणि घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी या दिवशी टाळाव्यात. चला तर मग समजून घेऊया हे उपाय, अधिक पौर्णिमेचे संपूर्ण धार्मिक महत्त्व आणि या दिवशी करायच्या खास गोष्टी. अधिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी आवर्जून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. पण ती कशी करावी? तर अधिक मास हा पुरुषोत्तम मास असल्यामुळे या काळात केलेले लक्ष्मी नारायण पूजा हे विशेष फलदायी आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या पूजेमुळे घरात सुख समृद्धी, मानसिक शांतता आणि धन लाभासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासाठी सकाळी लवकर स्नान करावं. सूर्योदयानंतर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. शक्यतो पिवळी किंवा पांढरी वस्त्र परिधान करावी. देवघर स्वच्छ करून रांगोळी काढावी. देवघरात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर ती एका चौरंगावर स्थापित करावी आणि त्यांची विशेष पूजा करावी. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. अगरबत्ती आणि फुले अर्पण करावीत. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावं. लक्ष्मी मातेला कमळ किंवा पांढरी फुलं वाहावीत. शांतपणाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जप करावा. त्यानंतर नैवेद्यामध्ये खीर, पंचामृत किंवा साखरेचा प्रसाद दाखवावा आणि नंतर तो प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटावा. धार्मिक मान्यतेनुसार या पूजेमुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. सुख समृद्धी वाढते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते आणि ही अधिक पटींनी फलदायी मानली गेली अशी श्रद्धा आहे. पूजेनंतर संध्याकाळी सुद्धा तुळशी पुढे दीपदान करावं. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करावं. पूजा करताना राग, वादविवाद आणि नकारात्मक बोलणं टाळावं. आता पौर्णिमा म्हटलं की देवी लक्ष्मीचं पूजनही आलं. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विशेष मंत्राचा जप सुद्धा करावा. अधिक पौर्णिमेला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. त्यातली पहिली गोष्ट, तुळशी पुढे तुपाचा दिवा लावावा. अधिक पौर्णिमेच्या रात्री तुळशी पुढे किंवा देवघरात गाईच्या तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानले जातं. धार्मिक मान्यतेनुसार तुळस भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे आणि दीप म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. मग तुळशी पुढे दिवा कसा लावावा? तर संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. तुळशी पुढे रांगोळी काढावी. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे लक्ष्मी कृपा वाढते अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो. चंद्र मनाचा कारक मानला जातो, त्यामुळे चंद्राला या दिवशी अर्घ्य द्यावं. अर्घ्य दिल्याने मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढते अशी श्रद्धा आहे. अर्घ्य कसे द्यावे? तर तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी घ्यावं. त्यात अक्षता आणि पांढरी फुलं टाकावी. चंद्रदर्शन करून अर्घ्य अर्पण करावं. अर्घ्य देताना ओम श्राम श्रीम स्त्रौम सह चंद्रमसे नमः किंवा ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे चंद्रदोष कमी होतो, मनातील अस्थिरता कमी होते, घरात शांत वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते असं सांगितले जातं. शिवाय तिसरी गोष्ट आपण या दिवशी करू शकता. हा उपाय धनस्थैर्यासाठी अत्यंत फलदायी मानला गेलाय. हा उपाय कसा करावा? तर एक लाल कपडा घ्यावा. तो स्वच्छ असावा. त्यात थोडे तांदूळ म्हणजे अक्षता आणि चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावे. त्याची पोटली तयार करावी आणि ही पोटली त्याची पूजा करावी. हळद कुंकू लावून नंतर ही पोटली तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावी. यावेळी लक्ष्मी मंत्राचाही जप करावा. हा उपाय पैसा टिकून राहण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे अनावश्यक खर्च सुद्धा कमी होण्यास मदत मिळते. आर्थिक स्थैर्य वाढतं अशी मान्यता आहे. त्याचबरोबर आणखी एक उपाय तुम्ही या दिवशी करू शकता, ते म्हणजे 5 कवड्या किंवा 5 गोमती चक्राचा उपाय. यासाठी काय करायचं तर 5 कवड्या किंवा 5 गोमती चक्र घ्यावी. हळद कुंकू, अक्षता आणि फुलं व्हावीत. दिवा लावून पूजा करावी.
आणि ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर हे सुद्धा लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी धनस्थानी ठेवावे. यामुळे घरातील धनप्रवाह वाढण्यासाठी मदत मिळते, लक्ष्मी कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. एवढंच नाही तर आर्थिक अडथळे कमी होण्यासही मदत मिळते असं मानले जातं. शिवाय शास्त्रानुसार माता लक्ष्मी स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणात वास्तव्य करते, म्हणून या दिवशी घर पूर्ण स्वच्छ ठेवावं, देवघर स्वच्छ करून फुलं वाहावीत, वादविवाद टाळावेत, अपशब्द बोलू नयेत, सात्विक वातावरण ठेवावं आणि शक्यतो मांसाहार आणि मद्यपान टाळावं. ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, मानसिक समाधान मिळतं, कुटुंबात सौख्य आणि शांतता टिकून राहते. शक्य असल्यास या दिवशी आपण सत्यनारायण पूजा करू शकता, तुळशी पुढे दीपदान सुद्धा करू शकता. त्याचबरोबर या दिवशी झोपण्यापूर्वी लक्ष्मीनारायणाचं नामस्मरण सुद्धा करू शकता. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास अधिक पटींनी पुण्य प्राप्त होतं असंही मानलं जातं. या दिवशी सत्यनारायण कसं करावं, दीपदान कसं करावं या संबंधित संपूर्ण माहितीचे वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. मग अधिक महिन्याच्या पौर्णिमेला नेमकं काय करावं ज्यामुळे आपल्याला अधिक पटींनी फळ मिळेल, या संबंधित ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी खात्री आहे. मग या पौर्णिमेला तुम्ही कोणते उपाय करणार आहात हे कमेंट करून सांगा आणि तुमचे अनुभव शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.